हाय गाईज, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत वित्तीय स्रोत. कोणताही व्यवसाय आहे त्यामध्ये वित्त हे एक जीवनवाहिनी म्हणून कार्य करत असते. योग्य वित्तीय स्रोतांचा शिवाय कोणताही व्यवसाय जो आहे तो पुढे नेणे त्या व्यवसाय संस्थेला अशक्य असते. व्यवसायासाठी आवश्यक वित्तीय निधी गोळा करण्याची किंवा तो निधी उभारण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने त्या वित्तीय व्यवस्थापकाची असते. वित्ताचे अनेक प्रकारचे स्रोत बघावयास मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपण अभ्यासणार आहोत वेळेच्या आधारावरती, मालकी आणि नियंत्रणाच्या आधारावरती आणि पिढ्या स्रोतच्या आधारावरती. त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे वेळेच्या आधारावर वित्तीय स्रोत. त्याचे प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकार पडलेले दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे दीर्घकालीन वित्त. तर यामध्ये बघा, दीर्घकालीन वित्त म्हणजे ज्या वित्ताचा पुरवठा त्या व्यवसाय संस्थेला दीर्घ काळासाठी आवश्यक असतो. मध्ये संपत्ती असेल किंवा स्थिर मालमत्ता असेल, फर्निचर असेल किंवा त्या कंपनीची जी काही मशिनरी असेल ती खरेदी करण्यासाठी त्या व्यवसाय संस्थेला दीर्घकालीन वित्ताची आवश्यकता असते. तर यात प्रामुख्याने ही गरज भागविण्यासाठी पुढील स्रोतांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये फर्स्ट आहे भांडवल बाजार. ज्या बाजारामध्ये किंवा ज्या परिस्थितीच्या बाजारामध्ये भागांची खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात त्याला भांडवल बाजार असं म्हटलं जातं. बघा, भांडवल बाजार याचा अर्थ असा होतो की जेथे वैयक्तिकरित्या अथवा विविध संघटनांच्याकडून भागांची खरेदी विक्री किंवा भागांचे प्रचलन त्या ठिकाणी केले जाते. त्याच पद्धतीने बघा, दीर्घ काळासाठीचा जो काही पैसा आहे, जे काही लागणारं वित्त आहे ते मोठ्या प्रमाणावरती भांडवल बाजारामधून मिळू शकतात. भारतामध्ये प्रामुख्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे 2 भांडवल बाजार बघावयास मिळतात. भांडवल बाजारामध्ये जेव्हा दीर्घकालीन भांडवल हे प्रामुख्याने नवीन कंपन्यांकडून किंवा अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांकडून अतिरिक्त भाग असेल किंवा कर्ज विपत्रे असतील यांचे प्रचालन करून जेव्हा ते उभारले जाते, तेव्हा जो विनिमय अथवा जी देवाणघेवाण होत असते तेव्हा त्या बाजाराला किंवा त्या बाजारपेठेच्या परिस्थितीला नवीन भांडवलाला न्यू इश्यू मार्केट असं म्हटलं जातं. परंतु भागांची व कर्ज खरेदी आणि विक्री ही जर कंपनीद्वारे आधीच प्रचलित केली गेली असेल तर त्या परिस्थितीच्या बाजाराला स्टॉक मार्केट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा वैयक्तिक असेल किंवा संघटनांकडून खरेदी विक्री असेल तर ती भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत असते. जे भांडवलाची खरेदी करतात किंवा भाग खरेदी करतात त्याला भागधारक असं म्हटलं जातं. ते कंपनीचे सभासद म्हणून ओळखले जातात. भागांचे ज्यावेळेस प्रचालन केले जाते ते करत असताना कंपनीच्या संचालकांनी काही बाबी लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यामध्ये फर्स्ट आहे भागांचे प्रचालन होऊन उभारली जाणारी जी काही भांडवलाची रक्कम आहे ती विचारात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ज्या भागांचे प्रचालन करायचे आहे त्याचा प्रकार त्या संचालकांनी विचारात घेणं अनिवार्य आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे भागांचे प्रचालन करण्याचा कालावधी किती आहे. या सर्व बाबी या संचालकांनी लक्षात घेणं आवश्यक असतं. दीर्घकालीन वित्तामध्ये सेकंड स्रोत आहे विशेष वित्तीय संस्था. भारतामध्ये औद्योगिक उद्योग संस्थांच्याकरिता दीर्घकालीन मदतीसाठी किंवा दीर्घकालीन वित्ताची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अनेक संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बघा, भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळाला IFCI असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ असेल किंवा राज्य स्तरावरती मदत करण्यासाठी राज्य वित्तीय महामंडळ आणि भारतीय औद्योगिक विकास बँक यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्या काही औद्योगिक संस्था आहेत त्यांना आपली भांडवलाची गरज भागविण्यासाठी या संस्थांच्या अंतर्गत वित्तपुरवठा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. या वित्तीय संस्थांच्या शिवाय ज्यांना गुंतवणूक कंपन्या किंवा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट असे म्हटले जाते अशाही अनेक वित्तीय संस्था आहेत की ज्या कंपनीकडून भाग आणि कर्ज रोखे यांची खरेदी करून सार्वजनिक स्तरावरती लोकांना भागांचे प्रचलित करतात. यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ
इंडिया इत्यादींचा समावेश झालेला आपणास बघावयास मिळतो. त्याकालीन वित्तामध्ये थर्ड पॉईंट आहे भाडे तत्वावरील कंपन्या. तर बघा, यामध्ये वस्तू निर्माण करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना आवश्यक असणारा दीर्घकालीन निधी जो आहे त्याची उभारणी करण्यासाठी भाडे तत्वावरील कंपन्यांकडून करता येऊ शकते. या स्वरूपाच्या व्यवहारामध्ये भाडे तत्वावरील जे करार केले जातात त्यामध्ये यंत्रसामग्री असेल किंवा ज्या मशिनरी खरेदी करायच्या असतील, विविध यंत्रे असतील किंवा स्थिर स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे त्यांची खरेदी करण्यासाठी भाडे तत्वावरील कंपन्यांकडून निधी घेतला जातो किंवा भाडे तत्वावरील कंपन्यांबरोबर करार केले जातात. हे करार वार्षिक स्वरूपाचेही असू शकतात. यामध्ये वार्षिक पद्धतीने त्यावरती रेंट दिला जातो आणि निश्चित दराने केलेला हा करार असतो. निश्चित वर्षाचा ज्यावेळेस कालावधी संपतो त्या कालावधी संपल्यानंतर भाडे तत्वावरील कंपन्यांकडून त्या व्यवसाय संस्थेला ती मशिनरी असेल किंवा त्या जे काही मालमत्ता असेल ती खरेदी करण्याचा ऑप्शन त्यांना उपलब्ध करून दिलेला असतो. घेतल्या जाणारं जे काही रेंट आहे त्यामध्ये खर्चाव्यतिरिक्त व्याजाचे घटक आणि भाडे तत्वावरील कंपन्यांचा नफा यांचा समावेश झालेला आपणास आढळून येतं. यानंतर फोर्थ पॉईंट आहे परकीय स्रोत. तर बघा, व्यवसायासाठी निधीची उभारणी ही सर्वसाधारणपणे परकीय जे स्रोत आहे ज्याला आपण देशाबाहेरील स्रोत असंही म्हणू शकतो यांच्या मार्फत केली जाते. यामधील पुढील 3 स्रोतांचा समावेश झालेला आपणास आढळून येतो. त्यामध्ये फर्स्ट आहे परकीय सहयोगी. जर भारत सरकारची परवानगी असेल तर भारतीय ज्या कंपन्या आहेत त्यांना आवश्यक असणारा दीर्घकालीन निधी हा परकीय सहयोगी कंपनीच्या भागभांडवलाची खरेदी करून किंवा तांत्रिक जो ज्ञानाचा पुरवठा आहे तो करून किंवा पेटंट जे यंत्र आहेत त्यांचा पुरवठा करून किंवा जी यंत्रकुले आहेत ती खरेदी करून त्याद्वारे निधीची उभारणी केली जाऊ शकते. त्यानंतर बघा, सेकंड पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. यामध्ये बघा, जागतिक बँक असेल किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांच्या अंतर्गत औद्योगिक विकासासाठी संपूर्ण जगभर दीर्घकालीन जो काही निधीची आवश्यकता असते ती पूर्ण करण्यासाठीचा पुरवठा केलेला असतो. जागतिक बँक केवळ जे सदस्य राष्ट्र आहेत त्याच्या शासनाला कर्ज पुरवठा करते किंवा संबंधित शासनाच्या मान्यतेनुसार खाजगी उद्योगांना त्याद्वारे वित्तीय सहाय्य केले जाते. परंतु आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाची स्थापना ही सदस्य राष्ट्रांच्या मंजुरी किंवा हमीशिवाय खाजगी उद्योजक जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या विविध संस्था असतील त्या उभारणी करण्यासाठी किंवा यांना जोखीम भांडवल त्या ठिकाणी पुरविण्याचं काम आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाद्वारे केलं जातं. त्यानंतर बघा, थर्ड पॉईंट आहे अनिवासी भारतीय. ही अनिवासी भारतीय म्हणजे काय की जे भारतीय वंशाची व्यक्ती आहे परंतु ती सध्या भारतामध्ये न राहता तिने परदेशी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. त्या भारतीय कंपन्यांद्वारे त्यांनी जे प्रचलित केलेले भाग आहे किंवा भारतीय कंपन्यांनी जर असे भाग विक्रीस काढलेले असतील किंवा कर्जरोखे विक्रीस काढलेले असतील तर त्यांना ती खरेदी करण्याची परवानगी दिली जाते. तर यामध्ये अनिवासी भारतीयांचा समावेश झालेला आपणास बघावयास मिळतो. दीर्घकालीन वित्तामध्ये लास्ट पॉईंट आहे नफा कमविणे किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक. नफा मिळविणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा महत्त्वाचा दीर्घकालीन वित्तीय स्रोत म्हणजे कंपनीच्या सर्वसाधारण साठ्यामध्ये जर वर्षानुवर्ष मिसळत जाणारा जो काही नफ्याची रक्कम आहे ती दीर्घकालीन स्रोत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अतिरिक्त नफा हा भागधारकांमध्ये लाभांशाच्या स्वरूपात ज्या वेळेस वाटला जात नाही तर ती रक्कम जी आहे ती रक्कम तशी शिल्लक राहते. ती रक्कम व्यावसायिक कृतीच्या विस्तारासाठी पुनर्गुंतवणुकीत वापरली जाते. त्यावेळेस त्याला नफा कमविणे किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक असं आपण म्हणू शकतो. प्राप्त नफा हा त्या जो काही वित्तीय स्रोत आहे त्याचा अंतर्गत स्रोत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. वेळेच्या आधारावरती वित्तीय स्रोत यामध्ये सेकंड पॉईंट आहे मध्यमकालीन वित्त. ज्यावेळेस व्यवसाय संस्थेला दीर्घकालीन वित्ताचे स्रोताची आवश्यकता नसते
थोड्या कालावधीसाठी म्हणजे 3 ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी जर व्यवसाय संस्थेला वित्ताची आवश्यकता असेल तर मध्यमकालीन वित्तीय स्रोताचा उपयोग त्यासाठी केला जातो. साधारणतः याचा जो कालावधी आहे तो 3 ते 5 वर्षापर्यंत असू शकतो. तर मध्यमकालीन वित्ताचे जे स्रोत आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये फर्स्ट आहे भाडे खरेदी पद्धत. तर यामध्ये बघा की जी मालमत्ता आहे तिची खरेदी करत असताना एखाद्या विशिष्ट जो कालावधी आहे त्याचा देय भरणा त्या ठिकाणी करण्याचं ठरलेलं असतं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो तिची जी रक्कम आहे त्याच्यातील काही भाग हा त्यावेळेस दिला जातो आणि जो उरलेला भाग आहे तो हप्त्याने पेड करण्याचं त्या ठिकाणी ठरलेलं असतं. तर याला काय म्हटलं जातं, भाडे खरेदी पद्धत असं म्हटलं जातं. यावरती व्याज देय त्या ठिकाणी करावं लागतं. जो व्यावसायिक आहे त्याने जी मालमत्ता खरेदी केलेली आहे आणि त्याने जो हप्ता ठरवलेला आहे त्या हप्त्यावरती त्याला ठराविक प्रमाणामध्ये व्याज हे पेड करावं लागतं. मध्यमकालीन वित्तामध्ये सेकंड आहे भाडेपट्ट्याने. म्हणजे यामध्ये जी काही मालमत्ता उपयोगात आणायची आहे ती मालमत्ता जो वापरकर्ता आहे किंवा जो उपभोग घेणार आहे त्याच्या मालकीची नसते, त्याची मालकी ही दुसऱ्याची असते. ती इमारत असेल किंवा यंत्रसामग्री जी आहे ती वापर करण्यासाठी त्यावरती रेंट पेड करावा लागतो आणि तो विशिष्ट हप्त्याचा भरणा त्यावर करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपण भरणा करतो तोपर्यंत ती वस्तू किंवा जी मालमत्ता आहे ती आपला उपयोगात आणता येते. तिचा करार संपल्यानंतर ती मालमत्ता आपल्याला खरेदी करण्याचा ऑप्शन आपल्याकडे आलेला असतो. त्यानंतर बघा थर्ड आहे मध्यमकालीन बँकेची कर्जे. तर ज्या काही बँका आहे मध्यमकालीन तर त्यांचा समावेश मध्यमकालीन वित्तामध्ये झालेला आपल्यास आढळून येतो. मग यामध्ये बँक 1 ते 5 वर्षापर्यंत कर्ज देऊन वित्तीय सहाय्य त्या ठिकाणी करत असते. त्यानंतर फोर्थ आहे कर्ज विपत्रांचे प्रचालन. कर्जरोखे जे आहे त्यांचे प्रचालन करून किंवा कर्जरोख्यांची विक्री करून व्यवसाय संस्था तिला आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ते त्या ठिकाणी उभारू शकते. नेक्स्ट आहे अग्रहक्क भागांचे हक्क प्रचालन. तर व्यवसाय संस्था आपल्याला आवश्यक असणारा निधी उपलब्ध करण्यासाठी आपल्या कंपनीतील अग्रहक्क भागांचे विक्री करून भांडवल त्या ठिकाणी उभारू शकते. म्हणजे अग्रहक्क भाग म्हणजे काय की ज्या व्यवसायामध्ये इतर कोणत्याही भागांच्या तुलनेने ज्या भागांश लाभांश मिळण्याच्या बाबतीत किंवा भांडवल जे परतफेड करण्याच्या बाबतीत अग्रहक्क दिला जातो त्याला आपण अग्रहक्क भाग असे म्हणू शकतो. मग यामध्ये त्यांना लाभांशाचा अग्रहक्क असतो किंवा त्यांचं जे काही भांडवल आहे ते परत मिळण्याच्या बाबतीतही अग्रहक्क असतो. अशा अग्रहक्क भागांची विक्री करून व्यवसाय संस्था मध्यमकालीन वित्त त्या ठिकाणी उभारू शकते. मध्यमकालीन वित्तामध्ये लास्ट पॉईंट आहे नियत ठेव. याला फिक्स डिपॉझिट असं म्हटलं जातं. काही रक्कम ही फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली जाते, त्याचा उपयोग हा वित्तीय स्रोत म्हणून केला जातो. त्यानंतर वेळेच्या आधारावरती वित्तीय स्रोत यामध्ये थर्ड पॉईंट आहे अल्पकालीन वित्त. ज्या वेळेस व्यवसाय संस्थेमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांची गरज भागविण्यासाठी या वित्ताची आवश्यकता असते ते वित्त विविध स्रोतांच्या माध्यमातून पूर्ण झालेले आपणास आढळून येतात. अल्पकालीन वित्ताचा जो कालावधी आहे तो साधारणतः 1 वर्षापर्यंत असू शकतो किंवा 1 वर्षाच्या आतील कालावधी असू शकतो. तर त्याचे जे विविध स्रोत आहेत ते त्यामध्ये फर्स्ट आहे व्यापारी पद. तर व्यापारी पद हा अशा स्वरूपाचा पैसा आहे की जो कंपनीला तिचे जे पुरवठादार आहे त्यांच्याकडून प्राप्त झालेला असतो. म्हणजे याची निधीची जी उपलब्धता आहे ती रोख स्वरूपात नसते. जे पुरवठादार आहे त्यांच्याकडून ती व्यवसाय संस्था माल खरेदी करत असते. म्हणजे त्या पुरवठादाराकडून खरेदीला प्रोत्साहन दिले जाते. व्यापारी जी पत आहे तिच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज त्या ठिकाणी आकारलं जात नाही. त्याचा जो कालावधी आहे तो उत्पन्नाचे स्वरूप किंवा ग्राहकांचे ठिकाण बाजारपेठेमध्ये स्पर्धेचे स्वरूप कसे आहे किंवा त्याचे प्रमाण कसे आहेत, तसेच पुरवठादाराचे वित्तीय स्रोत, पुरवठादाराचा त्याचा माल जो काही आहे तो विक्री करण्याचा उत्साह किती आहे या सर्व गोष्टींवर अवलंबून असलेला आपणास बघावयास मिळतो.
अल्पकालीन वित्तामध्ये सेकंड आहे हप्ते बंद पत. यामध्ये बघा की ज्या पद्धतीने व्यापारी पत आहे त्याच पद्धतीने हप्ते बंद पत आहे. यामध्ये सुद्धा जे काही पुरवठादार आहे त्यांच्याकडून खरेदीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. जी काही साधन सामग्री आहे पुरवठादाराकडून ती त्या व्यवसाय संस्थेला दिली जाते, परंतु ज्यावेळेस ती साधन सामग्री देत असताना सुरुवातीला त्याचे काही जी रक्कम आहे ती पेड करावी लागते आणि उरलेली जी काही रक्कम आहे ती ठराविक हप्त्याने किंवा दर महिन्याला असेल किंवा त्यांनी जो कालावधी ठरवलेला असेल त्या कालावधीमध्ये हप्त्याच्या स्वरूपामध्ये पेड करणं गरजेचं असतं. आणि जो काही हप्ता आहे त्यावरती ती व्यवसाय संस्थेला त्या पुरवठादाराला व्याज त्या ठिकाणी पेड करावं लागतं. म्हणजे जोपर्यंत खरेदी कर्त्याकडून साधन सामग्रीशी संबंधित जेवढे काही हप्ते आहेत ते पूर्णतः पेड होत नाही तोपर्यंत साधन सामग्रीची जी मालकी आहे ती पुरवठादाराची असते. यानंतर नेक्स्ट आहे प्राप्त लेखा व वित्त पुरवठा. यामध्ये बघा की व्यवसायाशी संबंधित जे काही प्राप्त लेखे आहे त्याची खरेदी ही वित्तीय कंपन्यांकडून केली जाते आणि किंवा जे प्राप्त लेखे आहेत त्याचे जे रोखे आहेत त्याचा आगाऊ भरणा करून केली जाते. सर्वसाधारणपणे अशा ज्या वित्तीय कंपन्या आहेत ह्या ताबेगहाण असणारे जे काही प्राप्त लेखे आहेत त्यावरती 60% मूल्या इतके आगाऊ भरणा त्या ठिकाणी देत असतात. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे ग्राहक अग्रिमे. यामध्ये व्यवसाय संस्था ग्राहकाकडून एखादी विशेष मागणी आली किंवा त्या ग्राहकाची मोठी मागणी असेल तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या ग्राहकाकडून काही रक्कम ही आगाऊ स्वरूपात घेत असते. म्हणजे त्या ग्राहकाने जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या उत्पादनाचा काही भाग हा त्या ग्राहकाकडून आगाऊ स्वरूपात घेतला जातो. त्याला ग्राहक अग्रिमे असं म्हणतात. त्याद्वारे अल्पकालीन वित्ताची गरज भागविली जाते. अल्पकालीन वित्तामधील पुढील स्रोत आहे बँकेचे पत. विविध ज्या बँका आहेत त्यांच्याद्वारे व्यवसाय संस्थेला अल्पकालीन वित्ताचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये फर्स्ट आहे कर्जा. व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ते कर्जाची द्वारे उभारू शकते. म्हणजे कर्जावरती त्या व्यवसाय संस्थेला बँकेला व्याज पेड करावं लागतं. यानंतर नेक्स्ट आहे रोखपत. तर रोखपत म्हणजे काय की व्यापारी बँकांकडून वित्तपुरवठा केली जाणारी ही सर्वाधिक प्रसिद्ध पद्धत आहे. जेव्हा ऋणकोला एखादी स्पर्शनीय मालमत्तेचे रोखे असतील किंवा हमी संदर्भात निश्चित मर्यादेची जी काही रक्कम आहे ती कर्ज स्वरूपात प्राप्त होते. कोणत्याही रोख्याशिवाय परत केली गेली तर तिला विनातारण रोखपत कर्ज असं म्हटलं जातं. आणि जर विनातारण रोखपत कर्ज असेल तर जो काही ऋणको आहे त्याला स्टॅम्पवरती 2 किंवा अधिक जामीनदारांची स्वाक्षरी असेल ते बँकेला सादर करावं लागतं आणि त्यावरती बँक व्याज आकारत असते. यानंतर नेक्स्ट आहे अधिविकर्ष. तर अधिविकर्ष सवलत ही बँक ग्राहकांना चालू खात्यावर दिली जाते. जे काही व्यापारी असतील त्यांना मोठ्या प्रमाणात ही सवलत दिली जाते. म्हणजे त्यांच्या खात्यावर जी काही रक्कम आहे त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत त्यांना दिली जाते, तेव्हा त्याला अधिविकर्ष सवलत असे म्हणतात. ग्राहकाकडून खात्यावरून काढलेले जो काही अतिरिक्त रकमेवरती व्याज आकारले जाते आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा मान्य केली जात नाही. आणि लास्ट आहे हुंडी किंवा हुंडी विपत्र. तर व्यापारी बँका व्यवसायाला वित्तपुरवठा करताना कर्ज साधने असेल किंवा पतसाधने असेल जसे की विनिमय विपत्र असेल, वचनपत्र असेल किंवा हुंडी यांना वटवून त्या ठिकाणी केली जाते. अशी विपत्रे बँकेद्वारे तेव्हा वटवली जातात जेव्हा त्याचे दर्शनी मूल्य हे कमी मूल्याचे असते आणि याद्वारे बँका अल्पकालीन वित्तपुरवठा केला जातो आणि व्यवसाय संस्थेमध्ये अशा पद्धतीने वेळेच्या आधारावरती जे काही वित्तीय स्रोत आहे त्याच्या माध्यमातून वित्तपुरवठा करत असते. यानंतर सेकंड पॉईंट आहे मालकी आणि नियंत्रणाच्या आधारावरती वित्तीय स्रोत. कंपनीची जी काही मालकी आहे आणि कंपनीने ज्यावरती नियंत्रण प्रस्थापित केलं आहे असे वित्तीय स्रोत आपणास अभ्यास करायचा आहे. यामध्ये फर्स्ट आहे बघा मालकीचे भांडवल आणि सेकंड कर्जाऊ भांडवल. फर्स्ट मालकीचे भांडवल की ज्या भांडवलाची मालकी ही कंपनीकडे असते त्याला आपण मालकीचे भांडवल असं म्हणू शकतो. बघा त्यामध्ये विविध स्रोतांचा समावेश होतो. त्यामध्ये फर्स्ट आहे सामान्य भाग. कंपनीचे जे काही
सामान्य भाग आहेत त्याला आपण इक्विटी शेअर्स असं म्हणतो, त्याची विक्री करून व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावरती आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ते मिळवू शकतो, किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेला ज्यावेळेस पैशाची आवश्यकता असेल त्यावेळेस ती व्यवसाय संस्था आपल्याकडील जे काही सामान्य भाग आहेत त्यांची खरेदी विक्री करून त्याद्वारे पैसा उपलब्ध करू शकते. त्यानंतर सेकंड आहे अग्रहक्क भाग. तर बघा, अग्रहक्क भागांची विक्री करूनही कंपनी आपल्याला आवश्यक असणारा पैसा उपलब्ध करू शकते. अग्रहक्क भाग म्हणजे काय की ज्या भागांना पैसे परतफेडीच्या बाबत असेल किंवा लाभांश मिळण्याच्या बाबतीत अग्रहक्क दिला जातो, अशा अग्रहक्क भागांची विक्री करून वित्तीय पुरवठा त्या ठिकाणी मिळवला जातो. नंतर थर्ड पॉईंट आहे परतावा मिळकत. बघा, ज्यावेळेस व्यवसाय संस्थेला नफा प्राप्त होतो तो जे काही कंपनीचे भागधारक आहे त्या भागधारकांना लाभांश वाटून झाल्यानंतर जो शिल्लक राहिलेला नफा आहे त्याचं ती जी कंपनी आहे तो नफा तसाच लाभांश स्वरूपात वाटून न देता ती रक्कम काही स्वरूपात ठेवली जाते, राखीव निधीमध्ये ठेवली जाते. तिला मिळकत परतावा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ज्यावेळेस त्या व्यवसाय संस्थेला पैशाची आवश्यकता असेल त्यावेळेस त्यातून तो पैसा पुरवला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे परिवर्तनीय कर्जरोखे. तर जे काही कर्जरोखे आहेत ते कर्जरोखे हा कर्जाऊ भांडवलाचा स्रोत आहे. या कर्जरोख्यांची विक्री केल्यानंतर कंपनीला कर्जाऊ भांडवल उपलब्ध होतं, परंतु ते कर्जरोख्यांमध्ये ज्यावेळेस ते परिवर्तनीय कर्जरोखे असतात म्हणजे ठराविक कालावधीनंतर त्याचे भागामध्ये रूपांतर होते. जे कर्जाऊ भांडवल असतं ते मालकीच्या भांडवलामध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याला परिवर्तनीय कर्जरोखे असे म्हणतात. याची विक्री करून ती व्यवसाय संस्था आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ते उपलब्ध करू शकते. नेक्स्ट आहे उपक्रम निधी. याला व्हेंचर कॅपिटल किंवा व्हेंचर फंडिंग असं म्हटलं जातं. ही जे प्रायव्हेट इक्विटी आहे किंवा फायनान्शियल ज्या संस्था आहेत त्या मोठ्या स्वरूपाच्या असतात. या मोठे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडून त्या बिझनेसला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी असेल किंवा स्मॉल बिझनेस स्टार्ट करण्यासाठी असेल किंवा त्यांचा विकास होण्यासाठी काही फंडिंग केलं जातं, तेव्हा जो निधी पुरवला जातो तेव्हा त्याला उपक्रम निधी असा म्हटला जातो. तर यामध्ये इन्व्हेस्टर आहे किंवा बँक आहे किंवा मोठे गुंतवणूकदार आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्याकडून हा पैसा या ठिकाणी पुरवला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे कर्जाऊ भांडवल. तर कर्जाऊ भांडवलामध्ये विविध संस्था ज्या आहेत वित्तीय स्वरूपाच्या त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी वित्त पुरवठा केला जातो. बघा की ज्या पद्धतीने आपण बघितलं ICICI बँक असेल, औद्योगिक विकास करण्यासाठी औद्योगिक संस्थांना त्या पैसा पुरवठा करत असतात, किंवा IFCI बँक संस्था असतील किंवा राज्यस्तरावरती औद्योगिक संस्था असतील, अशा विविध संस्थांची निर्मिती ही त्या व्यवसाय संस्थांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी झालेली आपणास बघावयास मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यावसायिक बँक. तर व्यावसायिक बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्या व्यवसाय संस्थेला कर्जाऊ पुरवठा केला जातो. व्यवसाय संस्थेला आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे ते कर्जरोख्यांची विक्री करून मिळवू शकते. त्याबद्दल यामध्ये लास्ट आहे मुदत ठेव. तर मुदत ठेव बघा, एखादी व्यावसायिक संस्था तिला आवश्यक असणारं जे काही वित्त आहे त्याचा पुरवठा व्हावा यासाठी लोकांच्या ठेवी स्वीकारत असते आणि त्यावरती ती व्याज पेड करत असते. म्हणून ज्या मुदत ठेव आहे ते कर्जाऊ भांडवलाच्या स्वरूपामध्ये जात असतं. म्हणजे तर लास्ट पॉईंट आहे पिढ्या स्रोत आधारावरती. याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडलेले आपणास दिसून येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे अंतर्गत स्रोत आणि सेकंड आहे बहिर्गत स्रोत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे अंतर्गत स्रोत. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल फर्स्ट आहे मालमत्तेची विक्री. तर व्यवसाय संस्थेची जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेची विक्री करून व्यवसायाला आवश्यक असणारा वित्त पुरवठा मिळवू शकते. एखाद्या वेळेस कंपनीकडे ॲडिशनल एखादी ॲसेट शिल्लक असेल किंवा काही ज्या ॲसेट असतात त्यांची विक्री करून व्यवसाय संस्था आवश्यक असणारा वित्त पुरवठा उभा करू शकते. त्यानंतर सेकंड आहे परतावा नफा. व्यवसाय संस्थेला दरवर्षी नफा झालेला असेल तर नफ्यातून लाभांश दिल्यानंतर काही भाग शिल्लक राहतो, तो भाग राखीव निधीमध्ये टाकला जातो.
त्याचा जो काही भाग आहे किंवा तो नफा साचत जातो, त्या नफ्याचा व्यवसाय संस्था विकासासाठी किंवा भविष्य काळामध्ये जर त्या व्यवसाय संस्थेला वित्ताची गरज भासली तर त्यामधून ती करत असते. त्यानंतर लास्ट आहे कार्यरत भांडवलाची कपात. व्यवसाय संस्थेमध्ये जे काही भांडवल आहे तिने भाग भांडवल खरेदी केलेलं असेल तर ते भाग भांडवलाची कपात करून त्या ठिकाणी वित्त पुरवठा ती करू शकते. म्हणजे जे काही लाभांश त्या कंपनीला द्यावा लागतो नफा झाल्यानंतर, मग तो लाभांशाची संख्या त्या ठिकाणी कमी होत जाते आणि भागांची संख्या कमी केल्यामुळे, भांडवलाची संख्या कमी केल्यामुळे त्याला द्यावं लागणारं जे काही व्याज असेल किंवा लाभांश असेल त्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर सेकंड आहे बहिर्गत स्रोत. यामध्ये सामान्य भागांची विक्री करून ही व्यवसाय संस्था उपलब्ध असणाऱ्या भागाची किंवा वित्ताची गरज भागवू शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे बँकेचे कर्जरोखे. तर बँकेचे कर्जरोखे यामध्ये विविध ज्या संस्था असतील किंवा बँका असतील त्यांचे कर्जरोखे खरेदी करून ही व्यवसाय संस्था आपल्याला आवश्यक असणारं जे काही भांडवल आहे ते उभारू शकते. त्यानंतर अन्य विविध मार्ग आहे, मग त्यामध्ये वित्तीय संस्था असतील किंवा बँकेकडून व्यावसायिक बँका आहे त्यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपातही ती या ठिकाणी वित्त पुरवठा करू शकते. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं व्यावसायिक वित्त पुरवठ्याचे स्रोत. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं वेळेच्या आधारावरती वित्तीय स्रोत, त्यानंतर बघितलं मालकी आणि नियंत्रणाच्या आधारावरती वित्तीय स्रोत आणि लास्ट बघितलं आपण पिढ्या आधारावरती वित्तीय स्रोत. थँक्यू.